जय जिजाऊ जय शिवराय. तर चला बघूया आज चुलीवरची मस्त अशी बिर्याणी. तर बघू शकता मी चूल पेटवलेले आहे, त्यावरती टोप ठेवून छान असा कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. आणि इकडे आजीसुद्धा मटण चिरून देत आहेत मला. आणि यामध्ये मी खोबरं लसूण असा मसाला केला होता, तो सुद्धा मी कांद्यासोबत मिक्स करून फ्राय करत आहे. आणि इकडे आजीने मटण चिरून दिलेलं आहे. तर त्यामध्ये मी मटण मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हळद आणि थोडंसे गरजे जी तिखट चटणी असते ती घातलेली आहे, मिक्स केलेलं आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घेत आहे. तर परतून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये परतल्यानंतर पाणी घालायचं आहे. पाणी घातलेलं आहे मी, जेवढं लागेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. आणि इकडे मी पाणी वगैरे घातलेलं आहे आणि ते उकळी फुटेपर्यंत त्याला तसंच ठेवणार आहे चुलीवरती. आणि तांदूळसुद्धा मी नीट करून धुवून घेतलेले आहेत. आणि तांदूळ घेतल्यानंतर आपल्या बिर्याणीच्या पाण्याला सुद्धा उकळी फुटलेली होती, तर त्यामध्ये मी तांदूळ घातलेले आहेत आणि छान असं उकळी फुटून दिलेली आहे. आणि त्याला आधीमध्ये मी हलवत सुद्धा आहे, कारण आपली बिर्याणी चुलीवर बनवली आहे त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असू शकते. तर इकडे आधीमध्ये मी हलवत आहे आणि बघू शकता आपली बिर्याणी शिजलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी आहे. तर त्यातलं की आपली बिर्याणी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब.